नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। जर आपण शिक्षक भरतीची तयारी करणार असाल तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर मी महा TETसाठी फ्री लेक्चरची एक सिरीज सुरू केली आहे। यामध्ये आपल्याला गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री लेक्चर्स बघायला मिळतील आणि तेही युजफुल कंटेंट जे पेपरमध्ये विचारतात असेच प्रश्न आपण घेणार आहोत आणि अशाच प्रकारच्या घटकाचा आपण सराव करणार आहोत। तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजेच कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही। आपल्या सर्वांना माहीत आहे की महा TET 2024ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि 30 नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे। परंतु फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, जसे की माध्यम कोणते निवडावे, परीक्षेचे हिंदी माध्यम घ्यावे की मराठी माध्यम घ्यावे, त्यानंतर फर्स्ट लँग्वेज कोणती घ्यावी, मराठी घ्यावी की हिंदी घ्यावी। जर हिंदी भाषा जर घेतली आपण प्रथम भाषा तर बाकीचे प्रश्न कोणत्या भाषेतून येणार, किंवा हिंदी भाषा जर आपण प्रथम भाषा म्हणून निवडली तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये काही प्रॉब्लेम येईल का, त्यानंतर फॉर्म पूर्ण भरावा लागेल का, फॉर्मचे पैसे परत मिळतील का, आणि फॉर्म भरल्यानंतर मेसेज येईल का कन्फर्मेशनचा। हे 4 प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत, त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न सर्वांना पडलेला आहे, मराठी माध्यम घ्यावे की हिंदी माध्यम घ्यावे। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण CTETची परीक्षा दिली असेल याआधी किंवा देणार असाल तर आपल्याला माहीतच आहे की CTETमध्ये आपल्याला मराठी हा विषय असतो, हिंदी असतो, इंग्लिश असतो, यापैकी कोणत्याही 2 भाषा आपल्याला निवडायच्या असतात। तर बरेच विद्यार्थी प्रथम भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी निवडतात, पण महा TETमध्ये आपण तसे करू शकत नाही। जर आपण प्रथम भाषा मराठी निवडली तर ॲटोमॅटिकली सेकंड लँग्वेज म्हणजे द्वितीय भाषा ही आपल्याला इंग्लिश सिलेक्ट करून दिली जाते, त्यामध्ये बदल करू शकत नाही। जर तुम्हाला इंग्लिश हा विषय टाळायचा असेल, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इंग्लिश हा विषय अवघड जातो आणि त्यामध्ये कमी मार्क्स मिळतात, त्यामुळे TETचा रिझल्ट घसरतो। जर तुम्हाला इंग्लिश हा विषय टाळायचा असेल तर तुमच्याकडे एक इलाज आहे, तर तुम्ही हिंदी माध्यम घेऊ शकता। म्हणजे प्रथम भाषा तुम्ही हिंदी घेऊ शकता आणि द्वितीय भाषा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या 2 पैकी एक घेऊ शकता। जर तुम्ही असे केले तर इतर प्रश्न कोणत्या भाषेत येणार, तर विद्यार्थी मित्रांनो, इतर प्रश्न मराठी किंवा इंग्रजी या 2 भाषेतच येणार आहेत। काळजी करू नका, तुम्ही जरी हिंदी माध्यम निवडले तरी बाकीचे प्रश्न म्हणजेच मानसशास्त्र, गणित, विज्ञान असो किंवा सामाजिक शास्त्र असो, हे सर्व प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे बायलिंग्वल मिळतील, म्हणजे या 2 भाषेतच तुम्हाला बघायला मिळतील, त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रश्नामुळे जिकडे तिकडे चर्चेला उधाण आलेला आहे, तो प्रश्न म्हणजे प्रथम भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी घेतल्यास काही प्रॉब्लेम होईल का। तर मित्रांनो, जर आपण TETचा फॉर्म भरताना प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी घेतल्यास काहीही प्रॉब्लेम येणार नाही, हे तुम्ही मनाशी पक्के करून ठेवा। काही जण असं अफवा पसरवत आहे की तुम्ही जर प्रथम भाषा हिंदी घेतली आणि द्वितीय भाषा मराठी घेतली तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण तुमचं शिक्षण मराठी माध्यम किंवा इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे। बऱ्याच कमी विद्यार्थ्यांचं शिक्षण हिंदीमधून झालेलं असते, ही गोष्ट खरी आहे। आपलं शिक्षण मराठीमधून किंवा सेमी इंग्लिशमधून किंवा फुल इंग्लिशमधून यापैकी एका माध्यमातून झालेलं असते। तर काही जणांचं असं म्हणणं आहे की आपण जर महा TETमध्ये हिंदी प्रथम भाषा घेतली आणि द्वितीय भाषा मराठी घेतली तर शिक्षक भरतीमध्ये जेव्हा टेट एक्झाम होईल तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आपलं माध्यम मराठी होतं, शालेय माध्यम म्हणजे ज्या विषयात आपण परीक्षा उत्तीर्ण केल्या शाळेच्या ते मराठी माध्यम होतं, आणि आपण इथं हिंदी माध्यम घेत आहे तर प्रॉब्लेम येऊ शकतो असं काही जणांचं म्हणणं आहे। पण मित्रांनो, अशा प्रकारचे कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि बिनधास्तपणे तुम्ही प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी घ्या आणि फॉर्म भरा, त्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका। कारण मित्रांनो, TET ही परीक्षा एक पात्रता परीक्षा आहे। TET पास केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नाही, त्यामुळे एक पात्रता परीक्षा आहे। तसं तुम्ही विचार करा, CTET ही परीक्षा आहे, CTETमध्ये आपण प्रथम भाषा मराठी घेतली, द्वितीय भाषा हिंदी घेतली, पण बाकीचे प्रश्न आपल्याला हिंदी आणि इंग्लिश या भाषेत असतात, तेव्हा तर काही प्रॉब्लेम येत नाही ना। असं जर काही प्रॉब्लेम असता तर राज्य शासनानं TETला हा CTET ऑप्शनच दिला नसता।
त्यामुळे हा विषय मनातून काढून टाका मित्रांनो, की काही प्रॉब्लेम वगैरे येईल असं काहीच होणार नाही. बिंदासपणे तुम्ही प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी घ्या आणि फॉर्म भरा. तिसरा प्रश्न, फॉर्म पूर्ण भरावा का? तर बघा मित्रांनो, ज्यांना असे वाटते की फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची आहे, म्हणजे बरेच विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला, त्यांनी प्रथम भाषा मराठी घेतली आणि ऑटोमॅटिकली दुसरी भाषा इंग्लिश आली. तर त्यांना नंतर समजलं की आपण आपण प्रथम भाषा हिंदी घेऊन द्वितीय भाषा मराठी घेऊ शकतो आणि इंग्लिश विषयातून कट करू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला असेल, पेमेंट केलं असेल, जर आपण पेमेंट केलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही दुरुस्ती करू शकता फॉर्ममध्ये. पण तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर दुरुस्ती करू शकणार नाही, तुम्हाला नव्यानं पुन्हा फॉर्म भरावा लागेल आणि नव्यानं तुम्हाला फी द्यावी लागेल. फी तुम्हाला परत मिळणार नाही. आणि चौथा प्रश्न, बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत या प्रश्नावर, फॉर्म भरून झाल्यानंतर मेसेज येतो का? जसं CTETचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ईमेल येतो, बरोबर आहे, कन्फर्मेशनचा ईमेल येतो की तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे, सक्सेसफुली सबमिट झाला आहे. तसा कोणत्याही प्रकारचा ईमेल किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज आपल्याला TETचा फॉर्म सबमिट केल्यानंतर येत नाही मित्रांनो. फक्त जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा OTPसाठी एक वेळा मेसेज येतो, त्यानंतर पुन्हा मेसेज येत नाही. त्याबद्दल निश्चिंत राहा. आपल्याकडे फॉर्म भरल्याची पावती आहे, म्हणजेच पेमेंट केल्याची पावती त्यामध्ये लावून असते. फॉर्मची प्रिंट घ्या, त्यामध्ये पेमेंट केलेल्याची पावती लावून असते. तीच पावती प्रूफ आहे, तीच पावती एक पुरावा आहे की तुम्ही पेमेंट केलेला आहे आणि फॉर्म सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये TET फॉर्मबद्दल काही मित्रांना असलेल्या शंका दूर केल्या. अशी अपेक्षा करतो की सर्वांच्या शंकांचे समाधान झाले असेल. तर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती होईल आणि TETचा अभ्यास करण्यासाठी त्यांनाही थोडी मदत होईल. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.